बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीकडून आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार असून किल्ले शिवनेरी पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर शिवनेरी ते पुणे असा हा मोर्चा असणार आहे। कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आलाय आणि याबाबत आता खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी केलेली असता दोघांना निलंबित करण्यात आले आणि त्यामुळे ही लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला होता। त्यानुसार हा मोर्चा काढला जातो। संसदेमध्ये सुद्धा माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं। आमची मागणी काय होती तर कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा। जर सरकारला ही चर्चा मागणं गदारोळ वाटत असेल आणि निलंबन होत असेल तर हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी करण्यासाठी हा आपण मोर्चा करतो। 26 लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ 5 लाख लिटर दूध जातं। मग उरलेल्या 21 लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं, या संदर्भामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात यावं। हे दुर्दैव आहे की 80 पैशाला 1 रुपयाला बनणारं सॉफ्ट ड्रिंकची बाटली ही 20-25 रुपयाला विकली जाते, पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात, म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून, गुरांच्या चाऱ्यापासून, जनावरं सांभाळण्यापासून त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही। हे दुर्दैव आणि याकडे सरकार डोळेझाक करते। ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा। जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये 3 फेज लाईट दिली जाते तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना। म्हणजे गेल्या 6-8 महिन्यातली आकडेवारी बघितली तर 8 मृत्यू झालेले आहेत, 22 हल्ले झालेले आहेत आणि गेल्या 2 वर्षात तब्बल 18,000 जनावरं दगावलेली आहेत। आणि दिवसा 3 फेज लाईट नसल्यामुळे फक्त रात्रीची 3 फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायला सुद्धा घाबरतात, अशी दहशत आहे। मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित 3 फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा।